ज्या योगाने कीर्तनाचा या ठिकाणी योग आलेला आहे, काम खूप कठीण आहे, प्रसंगही खूप कठीण आहे. कारण मंदिरही बंद आहे, कीर्तन प्रवचनही बंद आहे. पण ज्या संतांच्या भूमीत आज तुम्ही आपण इथं जमलेलो आहोत, ही भूमी काही सामान्य नाही. असं म्हणतात, संत चरण रज लागता सहज वासनीची बीज जळून जाते. जीवनामधला माणूस कोण दुःखी आहे? ज्याच्या वासनेची तृप्तीच झाली. आणि वासनेची तृप्ती होत नाही तोपर्यंत माणूस श्रीमंत हो. अनेक लोकांना असं वाटतं, वयानं मोठं झालं म्हणजे मी मोठा, धनानं मोठा झालं म्हणजे मी मोठा, मकान दुकानानं मोठा झालं म्हणजे मी मोठा. माणूस मोठा दुकानानं नाही, माणूस मोठा वयानं नाही, माणूस मोठा संपत्तीनं नाही. मोठा माणूस म्हणतात ना, ज्याच्या जीवनामध्ये वासनेची तृप्ती आहे, ज्याच्या जीवनामध्ये त्याग आहे, जीवनामधला तो सर्वात मोठा माणूस आहे. लोकांना असं वाटतं, प्रत्येकाला मागावं ही भावना नाही पाहिजे. प्रत्येकाला असं वाटतं की देवा तुला बाबा मला दाता काय कर, देवा तुला बाबा मला दाता कर. पण दाता होण्यासाठी कर्मही बरोबर पाहिजे. जगातला मोठा माणूस कोणाला म्हणतात? मोठ्याला जर मोठं होणं असेल तर त्याच्या हाती आहे, मोठ्याला जर छोटं होणं असेल तर त्याच्या हाती. मोठ्याला मोठं व्हायचं आहे का? मोठ्या व्यक्तीनं छोट्या व्यक्तीत येऊन बसायचं. कुठे बसायचं? श्रीमंतानं निर्धनाजवळ जाऊन बसायचं. कारण निर्धन त्याला मोठं करतो. कोण करतो? निर्धन त्याला मोठं करतो. मला ही भाषा नाही कळणार, याच्यापेक्षाही साधी भाषा सांग. 7 फूट उंचीचे लोक आणि त्याच्यामध्ये 7 फूट उंचीचा माणूस चालतो. तो म्हणते मी इतका उंच 7 फूट पण मला कोणीच पाहत नाही. अरे तुला जर असं वाटत असेल मला लोकांनी पाहिलं पाहिजे तर 7 फुटाच्या व्यक्तीनं 5 फुटाच्या व्यक्तीत चालणं शिकावं. लोकांना आपोआप तुझी हाईट दिसते. जगाचा मोठा माणूस कोण आहे? ज्ञानोबाच्या युक्तीप्रमाणे जर घेण्यात आलं तर माऊली काय म्हणतात, 3 गोष्टी कधीच एका ठिकाणी येत नसतात. किती गोष्टी? श्रीमंतानी दयाळू, नामदेव महाराज वर्णन करतात. दुर्लभजी दातारा, व्याघ्र आणि कृपाळू. दुर्लभजी दातारा, सुंदरता आणि पतिव्रता. दुर्लभजी दातारा, ह्या 3 गोष्टी अति दुर्लभ आहेत. श्रीमंत आहे तर दया असणार असं नाही आहे, आणि दया नाही असा श्रीमंत असणार असं नाही. ज्या माणसाच्या जो श्रीमंती बी आहे आणि दया काय. तुम्ही कधी कधी पहा, तुम्ही शहरा भागामध्ये जर गेले तर कुत्र्याला बी तुकडा टाकला जातो. काय नाही टाकला जात. भटकल्याला बी चहा पाजला जात. हे तुम्हाला जर पाहत असेल तर शेतकऱ्याच्या घरी जाऊन पाहायला लागते. शेतकरी काय करतो? स्वयंपाक थांबतो तर केव्हा बी 2 माणसं जरी आले तरी त्याच्या दवडीमध्ये तेवढ्या भाकरी. द्वारातल्या कुत्र्याला तुकडा टाकतो. शेतीत अन्न उगवतो, पशु पक्ष्यांसाठी बी दाना आहे, किडी किटकुलासाठी बी त्याच्यात दाना आहे. परोपकार जेत संपत्ती आली बरोबर आहे. मोठी म्हणतात खरा श्रीमंत माणूस कोणता? जेत श्रीमंत आणि दया आली असती एक ते की दान धनंजया विभूती माझी. कलियुगामध्ये देव भेटेल असं नाही. भगवंताच्या चालत्या बोलत्या 75 विभूती या माणसाकडे श्रीमंती बी आहे आणि दया बी आहे. जगातला खरा श्रीमंत माणूस तो आहे आणि त्याला देव. व्याघ्र आणि कृपाळू, वाघ कधीच माणसावर कृपा करणार? जंगलात जर त्याला माणसाची शिकार जर सापडली, त्या माणसाने सांगितलं 2-4 दिवस जगू दे, माझे काम करू दे आणि मग 4 दिवसानंतर मी इथे येणार, मला खा, असा वाघ ऐकेल? त्या वाघानं जर ऐकलं आणि याला जर तिथून सुट्टी दिली तर त्या माणसानं घरी येऊन सांगायचं मला वाघ नाही भेटला जंगलात, तो वाघ नसावा, साक्षात भगवंत असावा. सुंदरता आणि पतिव्रता
महालक्ष्मी भेटली विठाला. आज ज्या भूमीत आपण आहोत ज्यांच्या संगतीत आहोत हे तर म्हणतो भाग्यवान सिद्धेश्वर गुलाब बाबाची संगत. प्रगट दिन नाही बाबाचा, कारण प्रगट कशाला म्हणतात? प्रागट्य. काय म्हणजे ज्याच्या जन्माचा आपल्याला ठाव ठिकाण नाही. अणुरेणू होनी ठोकळा तुका आकाश ऐकला, ब्रह्म व्यापिले लै उत्पत्ती समान, माघ सप्तमी पुण्य दिवशी प्रगटला योगी मान. सद्गुरु गजानन महाराजांचं प्रागट्य दाखवत आहे. ते प्रगट मूर्ती जन्मोत्सव सिद्धेश्वर गुलाब बाबाचा 89वा जन्मोत्सव. किती भाग्य आहे की आज 89 वर्ष झाल्यानंतर जन्मोत्सव. हे कसं नाही कळत? माणूस कर्मानं छोटा आणि माणूस कर्मानंच मोठा. कधी कधी लोकांना सांगावं डिग्र्या घेणं कमी करा. ज्याच्यासाठी आज आम्ही कमाई करत आहोत ते जर व्यर्थ जात असेल ते महत्वाचं आहे. 2 एकर कमी घ्या, 2 रूम कमी बांधा, 2 वर्ग कमी शिकवा. ज्याच्यासाठी हाडाचे काळ करून आपण प्रयत्न करत आहोत तोच जर आपल्या गच्चीवर पाय देत असेल त्या संततीचं कर्म. अरे आताची महिन्याच्या अगोदरची घटना आहे. मुलगा इंजिनियर, नातू दोन्हीही डॉक्टर, तरीही ती महिला 70व्या वर्षी एका महाराजाच्या आश्रमावर जाते आणि ते महाराज 70 म्हातारीला त्या ठिकाणी आश्रय देतात. काय देतात? बाबाचा फोटो तसाच नाही लागला कॅन्टीन मध्ये, या बाबा जेवून जा. कारण त्यांना माहित आहे गरजू लोक सापडतील. काय अरे आज 70 वर्षाच्या म्हातारीनं एवढा परिवार केला, मुलं शिकवले, कष्ट कव्हाळे केले आणि इंद्रिय गणित झाल्यानंतर हाकलून दिलं. किती परिस्थिती कळते. गाईचे गो आश्रम काढता काढता आता म्हातारीची वृद्धाश्रमाचा टाइम आला. महत्व शिक्षणाला नाही, संस्काराला. कधी कधी सांगावं लागते सुशिक्षित झाल्यापेक्षा सुशिक्षित व्हा. तेही नाही जमलं तर सुसंस्कारित व्हा. एकाच्या कैवारी उगवी बहुतांची जन्म टाकर खेळमध्ये आहे. माहेर हिंदीला बाबा मानता पण कर्मभूमी काय काटेल आहे. काटेल मी सडा सांगत असतो या मातीच्या कणा कणात गुलाब बाबा काय. प्रत्येक ठिकाणी करोडो अब्ज रुपयाचे जरी मंदिर बांधले गेले तर मंदिरात गेल्यानंतर गुलाब बाबा दिसणार, पण काटेच्या गेटवर पाय टाकला म्हणजे मातीच्या कणात कणात गुलाब बाबा दिसणार. पुरावाशास्त्राचा सिद्धांत माणसाची कर्मभूमी श्रेष्ठ आहे. काय आहे? जन्मभूमीपेक्षा कर्मभूमी श्रेष्ठ आहे. त्याला कारण देतो. जन्म भगवान श्रीकृष्णाला देवकीनं दिला. कोणी दिला? जन्म भगवान श्रीकृष्णाला देवकीनं दिला आणि पालन पोषण कोणी केलं? आई यशोदा. विचारा देवाला देवा तुला देवकी आवडते की यशोदा? परमात्मा सांगतात तुम्हाला काय सांगावं. जन्म जरी आई देवकीने दिला असेल पण माझ्यासारख्या खटनट बालकाचं पालन पोषण यशोदेने केलं. महत्व जन्म द्यायला नाही, महत्व संस्कार द्यायला. महत्व जन्म द्यायला नाही, महत्व संस्कार द्यायला आहे. आणि संस्कार त्याला देता येतात जगातली ती खरी माय. बाबाची कर्मभूमीच काय केलं? अरे आज विचार करा, बाबा महाराज सातारकर काही सामान्य विभूती नाही आहे. अमेरिकेसारख्या सायंटिस्ट देशामध्ये जाऊन जाऊन 25 वर्षाच्या अगोदर बाबा महाराज सातारकरांनी इंग्लिशमध्ये 200 घंटे कीर्तन करून महाराष्ट्रातल्या देशातल्या संस्कृतीचा वापर केला. आणि ते बाबा महाराज सातारकर कोंबड्या इतकं धोतर नेसणाऱ्या गुलाब बाबाला आपले दोन्ही हात जोडतात. कारण बाबा महाराज सातारकरांचं वर्णन करत असताना सातारकरांना बी असं वाटलं तुम्ही आमचं काय वर्णन करता हो? तुमचं नावच गुलाब आहे. काय तुमचं नावच गुलाब आहे. फुलं तर लई गुलाबाचे पहारे. अरे गुलाबामध्येही प्रकार आहे, काही हायब्रिड आहेत, काही गावरान आहेत. काय
फुलं लई आले, अनेक फुलाला गंध असतो, पण गुलाबाचं फुल असा याला अजिबात गंध नसतो. पण गंध नसतानाही गुलाबाच्या फुलाकडे लोक का वळतात? त्याला कारण आहे, त्या फुलात चैतन्य असते. काय त्या फुलात चैतन्य असते, म्हणून गुलाब बाबाच्या देहातच चैतन्य आहे, गुलाब बाबाच्या नावातच चैतन्य आहे. आणि ते चैतन्य असल्यामुळे काढलेलंच नाही तर भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये, भारत देश नाही विदेशांमध्ये गुलाब बाबाचा आज प्रचार होतो. याला कारण काय? संतांचा महिमा गाधा आहे. हे साहित्य मिळणं एवढं सुलभ नाही आहे. गुलाब बाबाच्या मातीमध्ये उतरणं हे सामान्य नाही आहे. गुलाब बाबाच्या संगतीने हेही सामान्य नाही आहे. काटेल सारख्या मातीत येणं हेही सामान्य नाही. या मातीचं वर्णन कुठंच करत आहे. कारण आयुष्यातली कर्मभूमी, आयुष्यातली यशोदा आणि बाबाची संकल्पना चारी धामची पाचवं धाम काय? पाचवं धाम काटेल का म्हटलं असेल? त्याला कारण इतिहास माहित नसेल तर सांगतो. विदर्भ ही सामान्य भूमी, वराळ आहे का काय आहे? रुक्मिणीचं माहेर आहे. विदर्भ रुक्मिणीचं माहेर आहे आणि रुक्मिणीचा विवाह शिशुपालचे ठरला. गुलाब बाबाने इथं पाचवं धाम का केलं आणि पूर्ण आयुष्य बाबा या मातीत का थांबले? संत तसाच नाही थांबला. प्रत्येक ठिकाणी माणसाला झोप नाही लागत. हिवराच्या झाडाखाली जाऊन पा कशी झोप लागते, आंब्याच्या झाडाखाली जाऊन पा कशी झोप लागते. माणसाचा महिमा आहे, जागे जागेचा महिमा आहे. अन्नात चव आहे तर अर्धी माणूस शिल्लक खातो. या भूमीमध्ये बाबा का थांबले? त्याला इतिहास आहे. आणि तो इतिहास कसा आहे? शिशुपालचा विवाह रुक्मिणीचे जे मोठे बंधू होते रुक्मरथ, रुक्मबाहू, रुक्मकेश आणि रुक्मी. रुक्मी हा सर्वात मोठा बंधू आहे आणि रुक्मी सर्वात मोठा बंधू असल्यामुळे आपली बहीण शिशुपालला दिल्या गेली पाहिजे. हा पण रुक्मिणीचा होता, शिशुपालचा होता, पण रुक्मिणीचा पण होता. मी विवाह करणार तर भगवान श्रीकृष्णाशी, माझा विवाह कृष्णाशी झाला पाहिजे. तुम्ही पहा, अनेक महिला पूजा पार्वतीची दररोज करतात, पण महालक्ष्मीची पूजा वर्षातून एकच दिवस करतात. काय करतात? वास्तविक पाहलं सौभाग्याचं पूर्ण लेणं हे महालक्ष्मीकडे दिसते, पण महालक्ष्मीची पूजा वर्षातून एक वेळा, पार्वतीची पूजा दररोज आहे. कारण प्रत्येक स्त्रीला तपप्रतीची स्त्री आवश्यक आहे. आपल्या पतीला प्राप्त करण्यासाठी या स्त्रीनं तप केलं. पण रुक्मिणीचं कार्य काय होतं? ज्या पार्वतीनं शंकराला प्राप्त केलं त्याच पार्वतीच्या मंदिरामध्ये कौंडण्य फुलला रुक्मिणी गेली आणि रुक्मिणी मातेनं पार्वतीला हात जोडले. जगाची माय महालक्ष्मी प्रत्येकाला विष्णू नाही प्राप्त होत, प्रत्येकाला महादेव नाही प्राप्त होत. तिनं हात जोडले, मला हा पती प्राप्त झाला पाहिजे, नाही तर माझं मस्तक तुझ्या पायरीवर आदळलं. असा शब्द जेव्हा मांडला तेव्हा एक बुध, एक ब्राह्मण आपली पत्रिका घेऊन भगवान श्रीकृष्णाकडे गेले आणि रुक्मिणीला आणण्यासाठी कौंडण्यपूरला भगवान श्रीकृष्ण आले. खिडकीमधून जेव्हा रुक्मिणी उतरली आणि देवाच्या रथात बसली, रथात बसता बरोबर शिशुपाल एकदम ओरडला. शिशुपाल म्हणतो काही करून रुक्मिणी गेली नाही पाहिजे. आणि रुक्मिणीचा बंधू मोठा रुक्मी काय म्हणतो माहिती आहे? जर रुक्मिणी जर मी आणू नाही शकलो तर कौंडण्यपुरात पाय टाकणार नाही. सर्व सैन्यानं पाठलाग केला. तेवढ्यात बलराम दादा भगवान श्रीकृष्णासाठी आले. पूर्ण सैन्य दादानी आरोळलं आणि रुक्मिणीला घेऊन देव निघले. जाता जाता रुक्मिणीच्या मोठ्या बंधूला अडवण्याचा प्रयत्न केला. जिथं देवाचा रथ अडवल्या गेला त्या गावचं नाव अडगाव विठ्ठला. आणि अडगाव हे अकोटच्या जवळ आहे. कुठे? अडगावचा इतिहास, अडगावला द्वारकेश्वर आहे, महादेवाची पिंड आहे. ज्या गावाला गवळी लोकांचं गाव म्हणतात, त्या गवळी लोकांमध्ये एक स्त्री अडगावला दररोज दूध विकायला जात. परंतु
आणि पाप नाही अघोर अविनाशाशी वागणं प्राणी असे तरी संत सांगता अरे डोळ्यानं पाहिलं तरी डोळा धोका देते. काय देते? डोळ्यानं पाहिलं तरी धोका देते. तुम्ही म्हणसाल मी माझ्या डोळ्यानं पाहिलं, मी माझ्या कानानं ऐकलं, पण काही इंद्रिय असे आहे की ते सत्य तुम्हाला कळू दे नाही. सत्य काही अलगच आहे. म्हणून पतीचा नाश, पत्नीचा नाश, घराण्याचा नाश, समाजाचा नाश हा संशय आहे. चक्षुर्वय सत्यम, सत्य कळल्याशिवाय कोणत्याच गोष्टीवर घाव घालायचा नाही. यानं आपल्या पत्नीवर संशय घेतला त्या गवळ्यानं आणि खड्ग हातात घेतलं. दूध विकून आळगातून जेव्हा आली, खड्ग घेऊन मागे लागला. महादेवाची कट्टर भक्ती ती बाई होती. काय होती? तिला कळलं माझा पती मला मारतो, म्हणून तिनं महादेवाची पिंड घट्ट पकडली. काय योग साधला! कलियुगामध्ये ती पिंड एकदम खाकली आणि ती स्त्री महादेवानं स्वीकारली. शेवटी तिचा पदर फक्त हाती लागला. अजूनही त्या पदराचा तुकडा अर्धा अळगावात आहे आणि ती पिंड तिथे साथ खाकली. दुसऱ्या ज्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाचा रथ अडवला त्या भूमीला किंमत किती आली. त्याच भूमीमध्ये त्याच द्वारकेश्वर मंदिराजवळ महाराष्ट्रातली दुसरी संजीवन समाधी झाली. आणि ती दुसरी संजीवन समाधी होती सद्गुरु गजानन महाराज शेगावचे यांचे पट्ट शिष्य भास्कर पाटील जायले. तेव्हा आमदार खासदार होता अकोला जिल्ह्याचा जागीरदार अकोली जहागीरकर भास्कर पाटील जायले. आणि भास्कर पाटलाचं लग्न कोणी केलं माहित आहे? स्वतः सद्गुरु गजानन महाराजांनी बेलुराच्या कन्येशी विवाह केला आणि त्या भास्कर पाटलाला तिथं संजीवन समाधी, तिथं रथ आला तरीही त्यानं पिछा सोडला नाही. मुंडगाव पर्यंत आला. मुंडगाव पर्यंत आल्यानंतर भगवान श्रीकृष्णानं सुदर्शन चक्र काढलं. आता रुक्मिणीचा वध होणार तेव्हा रुक्मिणीनं दोन्ही पाय पकडले, देवाला हात जोडले. देवा जरी झालं तरी माझा कोण आहे? तो बंधू आहे, माझा भाऊ आहे. तेव्हा लागलं तर मान करा त्याचा, पण त्याला मारू नका. म्हणून तिथं त्याचं मुंडन केलं. त्या गावचं नाव मुंडगाव झालं. त्याच्यामधला इतिहास श्रीमद भागवत महापुराण, 17 पुराण उपपुराण, 18 हे महापुराण. त्या महापुराणामध्ये वर्णन केलं. त्याच मुंडगावमध्ये ज्या देवाचे पाय लागले त्या भूमीला महत्व कळायला माहिती आहे. त्या भूमीमध्ये महान संत जन्माला आले. बायजाबाई झामसिंग भोकरे, झामसिंग महाराज, बायजाबाई पुंडलिक भोकरे. आज मुंडगावला सद्गुरु गजानन महाराजांनी खुली पादुका दिल्या. आणि बायजाबाई अशी स्त्री होती, तिचा विवाह झाला. तिचाही पती नास्तिक निघला. तिनं सद्गुरु गजानन महाराजांची वारी चालू केली. समाजानं संशय घेतला. बाबाला तिनं आपला देह वाहला आणि आज गजानन महाराजांनी त्या ठिकाणी पादुका दिल्या. त्या गावचं नाव मुंडगाव. रुक्मिणीला घेऊन जाता रथ नेता नेता तोच रथ काटेल धामला आला. आणि भगवान श्रीकृष्ण रुक्मिणी माता त्यांनी या मातीत विश्राम केला. म्हणून सिद्धेश्वरांच्या वठातला शब्द निघला, 4 धाम जगात पाहिले, 5वा धाम काटेलला होणार. अरे ज्या मातीमध्ये देवाला बी शांती मिळाली, ज्या मातीमध्ये रुक्मिणीला बी शांती मिळाली, त्या काटेलचं वर्णन अधिक काय करता? कर्मभूमी 89वा जन्म उत्सव आणि त्या संगतीमध्ये आपण आलो. संतांची संगत नाही मिळाली, जगात सर्व मिळेल. संत भेटला तरी संगत नाही टिकणार. संत भेटला तरी संगत नाही टिकणार. संत कशाला म्हणतात? संत कशाला म्हणतात? गंगा पापम शशिताप दैन्यंच कल्प तरुष्ण पापम तापम दैन्यंच हरेत साधू समागम. गंगा कसं तिथं मोदी साहेबांनी पॅकिंग तीर्थ करून पाठवायचा प्रयत्न केले. काय कारण गंगा नदी आपल्या भारतात वाहते, हे आपलं महत्व आहे. गंगा साधी नाही. अरे गंगा या मातीत आणण्यासाठी किती कुलाचं बलिदान गेलं माहिती आहे? किती लोकांना त्या ठिकाणी आपला संसाराची होळी करावं लागली. स्वातंत्र्य जर तसं भेटत नाही,
अनेकाच्या बलिदानानंतर स्वातंत्र्य आहे आणि माता गंगा भारताच्या मातीत तशी आहे. गंगा येण्यासाठी सगर राजाच्या कुलाचा त्या ठिकाणी त्याग झाला. कारण सगराच्या यज्ञातला घोडा इंद्रानं लांबवला आणि तो घोडा लांबवत असताना सगरचे 60,000 मुलं इंद्राच्या मागे लागले. इंद्राला कळलं आता आपला वध केल्याशिवाय राहत नाही. या इंद्रदेवाने कपट केला आणि तो घोडा एका साधूच्या आश्रमावर बांधला आणि तो साधू होता सांख्य शास्त्राचा कर्ता. भारतातलं पहिलं सांख्यशास्त्र सांगणारा, भारतातला पहिला संन्यास शिकवणारा संत म्हणजे कपिल मुनी. कपिलाच्या आश्रमावर बांधला आणि हे 60,000 मुलं क्रोधित होऊन त्या जागेवर आले. यांना असं वाटलं माझ्या बाबाचा यज्ञ पूर्ण नाही झाला पाहिजे म्हणून त्यानं घोडा चोरून नेला इंद्रानं. आणि पाप कोणाच्या डोक्यावर आलं? कपिला. याने साधूवर वार करण्याचे प्रयत्न केले पण साधू कोण आहे? तुम्ही संत माय बाप कृपावंत मागे पुढे उभा राहे सांभाळित आर्य आधार. संत काय नाही करू शकत. करीळ काय नहे महाराज परिपाले बीज. मागच्या वर्षीला खिरोड्याची बाई मेली. श्रीकृष्ण पाटील दाने यांची मातोश्री वारली. त्या बाईने सांगितलं 4 दिवस बाजारपेठ बंद झाली. शेगाव किराणा मारा लागत होता. पूर्णाला एवढा पूर आला. लोकांनी प्रवास कसा करावा? सिद्धेश्वर गुलाबरावाची गाडी ती तसा गेली आणि त्या पूर्णेला फक्त प्रणाम केला. काय केला? याला चमत्कार नाही म्हणत. काय म्हणत नाही याला अनुभूती म्हणतात. काय म्हणतात याला? अनुभूती म्हणतात. बाबाच्या कृपा प्रसादानं सानिध्य घडलं आणि माता पूर्णेचा पूर त्या ठिकाणी बसला. करील काय न हे महाराज. प्रत्येक संतांची करणी अलग अलग आहे. ज्ञानोबारांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवला. रेड्यामुखी वेद बोललेला गर्व दुधांचा हारी. ज्ञानोबारांनी निर्जून भिंत सांगली. सद्गुरु गजानन महाराजांनी द्वारदार त्या ठिकाणी व्याली जिल्हा त्या ठिकाणी संतती होती. गोंडबा टाकळीकरांचा घोडा शांत. कोरड्या विहिरीला पाणी लावलं. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी महादेवाच्या मंदिरातला नंदी उठून त्याचं दूध काढलं. हा संतांचा अलग कृपा आहे. तसं सिद्धेश्वर गुलाबाबाच्या कृपा प्रसादाने ज्या ठिकाणी संगत घडली जसं परीस लोखंडाला मिळावं इथं परीस फेल होत किंवा चंदनाचं वर्णन करतात की संतांच्या पुढे चंदन बी फेल आहे. दिवा अंधार गमावतो समाजाला उजेड देतो. दिव्याचं वर्णन काय करू शकतो माणूस? पण तो दिवाही फेल होतो. जिथं दिवा फेल होतो, जिथं चंदन फेल होते, जिथं परीस फेल होते तिथं संतांचा संग महान होतो. त्या गंगेला आणण्यासाठी सगर राजाच्या कुलाचा नाच झाला. अंशुमान, दिलीप, भगीरथ. तेव्हा हे गंगा आली आणि आज त्या गंगेचं वर्णन केलं. वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती. त्या गंगेचं चिंतन केल्यानंतर पापाचं दहन होते. कर्माची त्या ठिकाणी भंगता नष्ट होते. परंतु गंगेत आंघोळ केल्यानंतर तेही गंगा जेव्हा मैली होते त्या गंगेलाही पवित्र करण्यासाठी साधूच्या चरणावर डोकं टेकवावं लागते. म्हणून आज भाग्य आपलं 89व्या जन्म उत्सवाच्या योगानं आज सिद्धेश्वराच्या मातीत तुम्ही डोकं टेकवण्यासाठी आले. हे तीर्थ गंगेपेक्षाही पवित्र आहे.